कोणतंही पद नसताना त्याने आतापर्यंत ही मोठी मोठी कामे केलेली आहेत. पण जर आता एखादं पद जर हातात येईल तर आम्ही यापुढे काय करू शकेन. फक्त कोल्हापुरातच नाही तर पूर्ण या महाराष्ट्रात हा प्रभाग उज्ज्वल होईल किंवा नाव पोचेल इतकं आम्ही या प्रभागासाठी काम करू. उमेदवारी घेण्याचं मुख्य कारण म्हणजे लोकांनी दिलेली साथ आणि त्यांचा विश्वास आणि आग्रहास्तव आज आम्ही ही उमेदवारी घेतली आहे. फक्त लोकांचाच विश्वास नाही तर माननीय आमदार अमल महाडिक साहेब तसेच खासदार धनंजय महाडिक साहेब यांचाही आमच्यावर खूप विश्वास होता आणि त्यांचाही आग्रह होता. म्हणूनच ही आज आम्ही उमेदवारी स्वीकारली आहे. माननीय खासदार साहेब आणि आमदार साहेब यांच्या निधीतून 4.5 ते 5 कोटींची कामे केलेली आहेत. नमस्कार, केके न्यूजच्या मी नगरसेवक या सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज मी प्रभाग क्रमांक 19 मधील भाजपच्या अधिकृत उमेदवार रेणू युवराज माने यांच्याशी संवाद साधणार आहे आणि त्यांची ओळख आणि या निवडणुकीतील त्यांचा नेमका अजेंडा जाणून घेणार आहे. माझ्यासोबत आहेत रेणू माने मॅडम. आपण त्यांच्याशी बोलूयात. ताई नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, महापालिका निवडणूक तुम्ही आता लढवत आहात, भाजपच्या अधिकृत उमेदवार आहात. या निवडणुकीच्या निमित्तानं माझा प्रश्न आहे की तुमची ओळख आणि या निवडणुकीत तुमचा नेमका अजेंडा काय असणार आहे? मी रेणू युवराज माने प्रभाग क्रमांक 19 क मधून उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे. उमेदवारी घेण्याचं मुख्य कारण म्हणजे लोकांनी दिलेली साथ आणि त्यांचा विश्वास आणि आग्रहास्तव आज आम्ही ही उमेदवारी घेतली आहे. हा प्रभाग म्हणजे एक प्रभाग नसून तो आमचा एक परिवार आहे आणि तो कसा सक्षम करायचा, सुदृढ करायचा, परत सक्षम तर आहेच पण त्याच्याबरोबर स्वावलंबी एक स्त्री, पुरुष, मुलगा, वयोवृद्ध सगळ्यांच्या दृष्टिकोनातून विचार करून आम्ही ही उमेदवारी घेतली आहे. आणि याचा उद्देश महत्त्वाचा म्हणजे माझे पती श्री युवराज कृष्णा माने साहेब यांनी दिलेली मला ही साथ आणि लोकांपर्यंतचा त्यांचा विश्वास, आतापर्यंत केलेली त्यांची कामे ही खूप महत्त्वाची आहेत. फक्त लोकांचाच विश्वास नाही तर माननीय आमदार अमल महाडिक साहेब तसेच खासदार धनंजय महाडिक साहेब यांचाही आमच्यावर खूप विश्वास होता आणि त्यांचाही आग्रह होता. म्हणूनच ही आज आम्ही उमेदवारी स्वीकारली आहे. आणि आतापर्यंत सांगायचं म्हटलं तर माननीय खासदार साहेब आणि आमदार साहेब यांच्या निधीतून 4.5 ते 5 कोटींची कामे केलेली आहेत. तसेच आता कोरोना काळामध्ये म्हटलं तर औषधे, मेडिकलची सोय, पूर काळामध्ये कमीत कमी 500-600 टँकर स्वखर्चाने त्यांनी केलेली आहेत. म्हणजे महत्वाचा उद्देश म्हणजे समाजसेवा हा आहे. स्त्रियांना स्वावलंबी करण्यासाठी अनेक छोटे मोठे लघु उद्योग, छोटे मोठे कोर्सेस आम्ही या भागामध्ये घेतलेले आहेत. वयोवृद्धांसाठी बाकडी बसवलेली आहेत, मुलांसाठी गार्डन्स तयार केली आहेत, रस्ते, गटारी, स्वच्छता या परिपूर्ण करण्याचा आम्ही स्वखुशीने प्रयत्न केलेला आहे. आता महत्वाचा मुद्दा म्हटलं की कोणतंही पद नसताना त्याने आतापर्यंत ही मोठी मोठी कामे केलेली आहेत. पण जर आता एखादं पद जर हातात येईल तर आम्ही यापुढे काय करू शकेन. फक्त कोल्हापुरातच नाही तर पूर्ण या महाराष्ट्रात हा प्रभाग उज्ज्वल होईल किंवा नाव पोचेल इतकं आम्ही या प्रभागासाठी काम करू. नक्कीच. मॅडम, आता तुम्ही आपल्या प्रभागामध्ये तुमची प्रचार यंत्रणा आता जोराने सुरू आहे. कसा या प्रचारामध्ये तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतोय? कारण प्रभाग जो आहे आता विस्तारलेला आहे. प्रचारादरम्यान तुम्हाला नागरिकांचा, मतदारांचा प्रतिसाद जो आहे तो कसा मिळतोय? हे सांगायला प्रश्न विचारत ही खूपच छान गोष्ट आहे की मला सांगायलाही खूप आनंद होते की प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं माझे मिस्टर, माझे पती यांचं खूप नाव घेतलं जातं की हा खूप चांगला माणूस आहे, आतापर्यंत खूप मदत केली आहे. खूप चांगला प्रतिसाद आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की आतापर्यंत जो विश्वास दाखवला, जे आमच्या पाठीमागे राहिले, यापुढे ही सर्व जनता आमच्या पाठीशी राहील. नक्कीच मॅडम, धन्यवाद.